आजच्या या आणीबाणी दिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, त्यामध्ये दादा जोशी आपण या ठिकाणी उपस्थित राहतात, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विनायकराव भोंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन मानसकर नगरसेवक आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष दादा धावले उपस्थित आहेत. अध्यक्ष दक्षिणचे हे उत्तरचे अध्यक्ष हे रविदादा खंक अध्यक्ष दक्षिणचे. त्याचप्रमाणे सचिनजी हरणस्कर नगरसेवक आहेत. जगदीश किरवे हे सुद्धा नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश पवार सुद्धा नगरसेवक उपस्थित आहेत. पल्लवीताई फडणवीस या अध्यक्ष आहेत आपल्या भोर शहराच्या आहेत. राजाभाऊ गुरव माजी अध्यक्ष आहेत भोरचे. अमर बुदगुडे आहेत युवक अध्यक्ष आहेत भोर तालुक्याचे. समीर मारणे आहेत मुळशी तालुका अध्यक्ष. संतोष ढोकरे आहेत तारू साहेब आहेत. समीर घोडेकर साहेब आहेत. रमेश बुदगुडे सर, बादशाह सर, धाराशिवकर सर, झांजले खरमरे सर आहे. अमर रोसवाल आहे. त्यातून रवींद्र नांदे, माऊली पांगरकर, विशाल कामथे पुसगावचे इथे उपस्थित आहेत. सूरज चव्हाण, राजेश कुडले, यशवंत धुमाळ आणि मंदार पैठणकर. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत. आज आणीबाणीच्या दिवसाला 50 वर्ष पूर्ण झाली. आणीबाणी लागू झाली 25 जून 1975 झाली. त्याच्या आधीचा काळ थोडासा आपल्याला सर्वांना समजून घेणं आवश्यक. 1947च्या आधी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीची जी भारत देशामध्ये युद्धनीती होती, थोडक्यात म्हणायचं युद्धनीती म्हणजे महाराजांच्या काळापासून जर आपण बघितलं, मागचा महाभारताचा काळ आपण बघितला, रामायणाचा काळ जर बघितला, तर एखाद्या ठिकाणी आपलं अधिराज्य स्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी युद्ध करायचं. एक तर त्या व्यक्तीने शरण यायचं किंवा त्याला संपून टाकायचं, हीच नीती त्या ठिकाणी होती. युद्ध करणं आणि त्या ठिकाणी आपलं अधिराज्य स्थापन करणं, ही जी संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत होती, ती संस्कृती 1950 साली भारताचं संविधान जेव्हा आलं तेव्हा ती संस्कृती म्हणजे दुसऱ्या संस्कृतीचा उदय त्या ठिकाणी. भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी अख्ख्या भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलं. 1947 साली जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्यानंतर भारत देश चालवायचा कसा हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडला होता. तर त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानची घटना आपल्याला दिली, ती घटना आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी अंगीकृत केली आणि त्या पद्धतीनेच आपण सर्वांनी जीवन जगायचं अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी सर्वांना भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी देण्यात आल्या. 1951 साली जनसंघाची स्थापना केली आणि जनसंघाची स्थापना करत असताना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या काळचे त्यांनी ते स्थापन केलं जनसंघ. अनेक कार्यकर्ते जनसंघांमध्ये, अनेक मोठे नेते सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्ते हळूहळू एकत्रित व्हायला सुरुवात झाली होती. 1947 ते 1977 सालापासूनची जी निवडणूक झाली, 30 वर्ष काँग्रेस त्या ठिकाणी राज्य होतं. 30 वर्ष काँग्रेसच त्या ठिकाणी होते. पण हळूहळू जनसंघाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी एकत्रित व्हायला लागले. संघटना त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आणि संघटना वाढल्याच्या नंतर 1971 सालची जी निवडणूक जी आणीबाणीसाठी जी कारणीभूत ठरली ती 1971ची निवडणूक. आता आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्या सर्वांना समजून घेणं आवश्यक आहे.
आपण म्हणतो आणीबाणी लागली, आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आणीबाणीचा अनुभव कथन त्या ठिकाणी केला आणि आता आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. खरं तर प्रत्यक्ष अनुभव तुम्हीच घेतलाय, म्हणजे तुमच्या पुढे जाणं आम्हाला काही आता शक्यच नाही. आम्ही आत्ताची पदाधिकारी आहोत, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणीबाणी काय होती त्याचा अनुभव तुम्ही घेतला. डोळ्यासमोर ते बघितलेलं तो चित्र तुमच्या डोळ्यासमोर आजही उपस्थित झालं असेल. आणि 50 वर्ष आणीबाणीची पूर्ण होत असताना खरं तर आणीबाणी आपल्या भारत देशामध्ये 3 वेळा लागू झाली. पहिली आणीबाणी ही 1965 साली इंडो चायनाचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेस ती पहिली आणीबाणी होती. दुसरी आणीबाणी 1971 मध्ये भारत पाकिस्तानचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा दुसरी आणीबाणी. आणि तिसरी आणीबाणी ही आपली 1975 ची तिसरी आणीबाणी. आणि ही खरी वादग्रस्त ठरली. 1975 ची आणीबाणी ही वादग्रस्त अख्ख्या भारत देशामध्येच नव्हे संपूर्ण जगामध्ये या आणीबाणीवरती टीका झाली. आणीबाणी का लावायची असते तर शासकीय यंत्रणा चालवणं जेव्हा अवघड होतं, शासकीय यंत्रणा चालवणं जेव्हा प्रशासनाला अवघड होतं, जेव्हा सत्ताधारी जे काही व्यक्ती तिथे बसलेले आहेत त्यांना जेव्हा अवघड होतं, त्यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनासाठी आणीबाणी त्या ठिकाणी जाहीर केली जाते. आणि तातडीचे निर्णय घेणं त्या ठिकाणी आवश्यक असतात, तर त्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या सहीने किंवा त्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी आणीबाणी त्या ठिकाणी जाहीर करत असतो. भारताच्या घटनेमध्ये भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 याच्यामध्ये आणीबाणी कशी लावायची, का लावायची याची पूर्णपणे त्या कलमामध्ये डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली. आणीबाणीचे खरे तर 3 प्रकार असतात. एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं राज्य आणीबाणी आणि तिसरी आर्थिक आणीबाणी. आपण आत्ताच सांगितलं. राष्ट्रीय आणीबाणी ही युद्ध आणि परकीय आक्रमण जेव्हा होतं तेव्हाच आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी लावतो. राज्य आणीबाणी जेव्हा राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू होते आणि घटनात्मक आणीबाणी आपण त्याला म्हणतो, ती आपली राज्य आणीबाणी म्हणता येईल. आणि आपल्या भारत किंवा देशाची अर्थव्यवस्था जेव्हा कोलमडते त्यावेळेस आर्थिक आणीबाणी जाहीर त्या ठिकाणी केली जाते. अशा 3 प्रकारच्या आणीबाणी त्या ठिकाणी आहे. 1975 ची आणीबाणी ही वादग्रस्त का ठरली तर लोकांचं मूलभूत हक्कच त्या ठिकाणी रद्द करण्यात. 1975 साली इंदिरा गांधींनी लोकांचा मूलभूत जागण्याचा अधिकारच काढून घेतला असं म्हणलं तरी चालेल. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलं. जेवढे विरोध करत होते ते सगळ्यांना पकडली, धरपकड चालू केली आणि सगळ्यांना तुरुंगात टाकलं. साधारणपणे संपूर्ण भारतामध्ये 11 लाख पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना तुरुंगात त्या ठिकाणी लावण्यात आलं. 1975 साली जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा सगळ्या वृत्तपत्र असेल किंवा मीडिया असेल त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं की सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही कुठल्याही पेपरमध्ये बातमी देऊ शकत नाही. कुठल्याही त्याकडे आपला रेडिओ होता, रेडिओमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शासकीय शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कुठलीही बातमी तुम्ही द्यायची नाही अशा प्रकारचे निर्बंध त्या मीडियावरती सुद्धा लादण्यात. 25 जून ते 21 मार्च 1977 साधारण 21 महिने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विरोधी पक्षाचे मोठे मोठे नेते यांची धरपकड चालू करून जेलमध्ये मी घेतलेल्या माहितीवरून मला असं माहिती मिळाली आहे की सगळ्या नेत्यांसकट त्यांच्यावरती अत्याचार त्याने सुरू केले. जॉर्ज फर्नांडिस सारख्या मोठ्या नेत्याला बर्फावर टाकून काठीने वार त्या ठिकाणी मध्ये मारहाण त्या ठिकाणी करण्यात आली. बर्फावरती उलट झोपून सुद्धा मारहाण त्या ठिकाणी मोठ्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली. अशा प्रकारची 1971 सालची निवडणूक आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेणं आवश्यक आहे. नेमकं काय झालं होतं 1971 साली? खरं तर 1971 साली जेव्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या त्याच्यानंतर 1972 साली तर पहिला दुष्काळ पडला. सगळ्यांनी त्यांना माहिती. चलनवाढ, बेरोजगारी, अन्नधान्याची कमतरता त्या ठिकाणी, भ्रष्टाचार इतकं शिगेला पोचलं होतं. 1974 मध्ये मग काय झालं? 1974 मध्ये गुजरातमध्ये नवनिर्माण विद्यार्थी सेना एकत्रित झाली. एबीव्हीपी आपण म्हणतो. विद्यार्थी एकत्र झाले आणि त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आणि तो निषेध त्या ठिकाणी
जयप्रकाश नारायण ज्यांनी अख्खी सूत्र भारत देशाची म्हणजे प्रमुख नेते होते ते भारत देशामध्ये जयप्रकाश नारायण त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 1974 साली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलन. मग त्यांनी काय केलं, जयप्रकाश नारायण यांनी काय केलं, तर त्यांनी शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, मजूर असतील यांना सगळ्यांना एकत्रित केलं आणि सरकारच्या विरोधात आंदोलन अहिंसक मार्गाने बंद, हिंसेचा नाही अहिंसक मार्गाने आंदोलन त्या ठिकाणी चालू केली. 1974 साली बिहारमध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. बिहारमध्ये सुद्धा जयप्रकाश नारायण यांना खूप मोठा पाठिंबा जनतेकडून त्या ठिकाणी मिळाला. लाचलुचपत असेल, काळाबाजार असेल, भ्रष्टाचार असेल, हे त्या ठिकाणी साठेबाजी जोपर्यंत हे सगळं बंद होत नाही तोपर्यंत आम्ही गव्हर्नमेंटचा कुठलाही टॅक्स भरणार नाही अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण यांनी केली. टॅक्स गव्हर्नमेंटचा भरायचाच नाही. का भरायचा नाही, तर साठेबाजी बंद करा, काळा बाजार बंद करा, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी जयप्रकाशजींनी त्या ठिकाणी केली. 1974 मध्ये जॉर्ज फर्नांडिस ते सुद्धा खूप मोठे रेल्वेचे कामगार त्यांनी एकत्रित केले आणि आंदोलन सुरू केली आणि रेल्वे बंद करू अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. इंदिरा गांधींना असं वाटलं की रेल्वे बंद झाली तर कोळसाचा दळणवळण वगैरे ह्या सगळं बंद होईल. ऊर्जा म्हणजे ज्याच्यापासून आपण कोळशावरून आपण हे जे चालवतो, वीज निर्मिती करतो, हे सगळं त्या ठिकाणी बंद होईल. त्यामुळं जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक झाली. 1974 साली. त्याच्यानंतर 1971 मध्ये तुम्हाला सांगतो, निवडणुकीमध्ये 1971 मध्ये रायबरेली मतदारसंघ होता इंदिरा गांधी आणि संजय गांधींचा होता अमेठी. 2 मतदारसंघ होते. 1971 साली ते निवडून आले होते, दोघे निवडून आले होते 1971 साली. पण त्यांनी काय केलं होतं की ती निवडणूक जिंकत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा त्या ठिकाणी वापर केला. शासकीय यंत्रणेचा असा आणि त्यांच्या विरोधात कोण उभं राहिलं होतं, 1971 राजनारायण उभे राहिले. राजनारायण 1971 साली इंदिरा गांधींच्या विरोधात उभे राहिले. इंदिरा गांधी 1 लाख मतांनी निवडून आल्या त्या ठिकाणी. मग राजनारायण यांनी काय केलं, इलाहाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये असं म्हटलं, 3 गोष्टी त्यांनी मुद्दे टाकले. एक म्हणजे इंदिरा गांधींनी निवडणूक लढत असताना शासकीय सरकारी यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा वापर केला. दुसरं, त्यांनी इंदिरा गांधींनी अतिरिक्त खर्च त्या निवडणुकीमध्ये केला. अतिरिक्त खर्च म्हणजे किती, त्या काळी मी तुम्हाला आकडे पण मी घेण्याचा प्रयत्न केला. रायबरेली ते दिल्ली हा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी त्या काळी 32 लाख रुपये त्यांनी खर्च केला असं त्या ठिकाणी हे राजनारायण यांनी सगळं ते काढलं. 32 लाख रुपयाचा खर्च फक्त येण्यासाठी त्या काळी कुठून त्यांच्या मतदारसंघातून दिल्ली लोकसभेपर्यंत एवढा. आणि प्रचार करत असताना भारताच्या वायुसेनेचा वापर त्या ठिकाणी केला. असे 3 मुद्दे घेऊन राजनारायण इलाहाबाद हायकोर्टात गेले. इलाहाबाद हायकोर्टाने मग इंदिरा गांधींचं जे काय पद होतं ते पद रद्द करा, त्यांचं सुद्धा हिअरिंग झाली, त्यांना सुद्धा बसवण्यात आलं, सगळं विचारणा झाली. जगमोहन सिन्हा कोर्ट होते, जगमोहन सिन्हा असं नाव होतं. मग त्यांनी काय केलं, इंदिरा गांधींच्या विरोधात त्या ठिकाणी निकाल दिला आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही दोषी आहात, तुम्ही दोषी ठरवलं, तुम्ही दोषी आहात, पुढील 6 वर्ष तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही आणि कुठल्याही पदावर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं त्या हायकोर्टाने सांगितलं. हायकोर्टाने सांगितल्याच्या नंतर इंदिरा गांधी म्हटलं की मी सुप्रीम कोर्टात जाणार आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं ऑर्डर येत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारचा राजीनामा त्या ठिकाणी देणार नाही. इथं म्हणते बघा, याच्यात दिलेले याच्यात पुढे दिलेवर राजीनामा देणारच नाही असं म्हटलं. हायकोर्टाचा निकाल तो सुद्धा मान्य नाही. मग त्या ठिकाणी जे नेते होते, जयप्रकाश नारायण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, राजनारायण असतील, यांनी संपूर्ण भारतामध्ये एक रान उठवलं. भ्रष्ट इंदिरा गांधी त्या पत्र होतो तिथे लिहिले होते.
भ्रष्ट इंदिरा गांधी त्या मतलब सिंहासन छोडो मतलब त्यांनी चुकीच्या माणसाला तुम्ही तिथे बसवले. त्यांनी पहिलं पद रिक्त करा. कोर्टाने असं सांगितलं, इंदिरा गांधी नाही, नॅशनल काँग्रेसचा तुमचा कुठलाही व्यक्ती तिथं पंतप्रधान पदावरती बसवा, पण इंदिरा गांधींना बसू नका, असं कोर्टाने निकाल त्या ठिकाणी दिला. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधी 12 जूनला बरं का, 12 जूनला हा निकाल लागला. हायकोर्टाने निकाल दिला किती? 12 जूनला. किती? आणि 25 जूनला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. किती दिवसानंतर? 8 आणि 5 13 दिवसाच्या नंतर. 13 दिवसाच्या नंतर मग त्यांना असं वाटलं की आता माझं पद धोक्यात येईल, म्हणजे राजकीय माझं सगळं अस्तित्व संपून जाते, माझी सत्ता म्हणजे सत्ताच्या याच्या पोटी सत्ता जाणार आहे याच्या भीतीपोटी इंदिरा गांधींनी काय केलं, 25 जून रात्रीच्या वेळी राष्ट्रपती, त्यावेळेस नाव राष्ट्रपतींचं होतं, हा काय नाव म्हटलं, फखरुद्दीन, हा ते त्यावेळेस राष्ट्रपती होते. राष्ट्रपतींना रात्री जाऊन भेटल्या आणि त्यांना असं सांगितलं, तुम्हाला आम्हीच बसवलं. राष्ट्रपतींना कुणी बसवले? आम्ही बसवले, सही करा. हे काही त्या ठिकाणी म्हणजे सभा नाही, काय नाही, सेशन नाही, कुठलं लोकसभेचं कुठल्या नेत्यांनी एकत्रित केलं नाही, कुणाला विचारणा केली नाही, आणि एका रात्रीमध्ये त्यांनी म्हणले सही करा, उद्यापासून आणीबाणी जाहीर. 26 तारखेला सकाळपासून सगळ्या नेत्यांची धरपकड चालू केली. 26 तारखेला सकाळी. मग त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असेल, राजनारायण असतील, सगळ्यांना आणि अशी धरपकड चालू केली की मारहाण करून आता सगळ्यांनी त्यांना त्यांचा अनुभव सांगितलाय की पकडल्याच्या नंतर जेलमध्ये नेमकं काय केलं यांनी सगळ्यांनी आपल्याला बसलेले आपला अनुभव त्यांचं सांगितलं. हे झाल्याच्या नंतर साधारणपणे 26 जूनला इंदिरा गांधींनी रेडिओवरती मग ते भाषण केलं की असं असं भारत देशामध्ये आपण असं असं लागू करतोय, तर त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी हे करा. पण इतकी अराजकता किंवा इतका म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कार्यकर्त्यांमध्ये असतील, जनतेमध्ये असंतोष त्या ठिकाणी पूर्णपणे पसरला. देशामध्ये त्या दिवशी संविधानाची हत्या झाली असं म्हणायला. संविधान जे आपण 1950 साली संविधान काढलं, त्या पद्धतीने नियम काढले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नियम दिले संविधानाच्या माध्यमातून, आणि त्या दिवशी त्यांनी त्याची पायमल्ली त्या नियमांची केली. संविधानाची हत्या त्या ठिकाणी त्या दिवशी 26 जूनच्या रात्री 25 जूनच्या रात्री त्या ठिकाणी झाली. या काळात लोकसभा निवडणूक सुद्धा रद्द करण्यात आली, कारण 71 साली झाली की 5 वर्षानंतर लोकसभा निवडणूक पाहिजे होती. म्हणजे साधारणपणे 76 साली 71 75 76 साली निवडणूक लागायला पाहिजे होती. पण त्याच्या भीतीपोटी आता आपण पडणार याच्या भीतीपोटी इंदिरा गांधींनी आणीबाणी त्या ठिकाणी जाहीर केली, आणि ती 21 महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आणीबाणी त्या ठिकाणी उठवली. एमर्जन्सी, त्याला राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्ता, बस एवढं, दुसरं काही नव्हतं त्या ठिकाणी. कुठलाही नियम नाही, काय नाही, नियमांचं उल्लंघन करून त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर केली, आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचा विरोध त्या ठिकाणी झाला, संपूर्ण जगात टीका त्या ठिकाणी झाली, आणि 21 मार्च 1977 आणीबाणी उठवली गेली, आणि त्यानंतर निवडणूक लगेच झाली. काँग्रेसला 144 जागा मिळाल्या आणि जनता पक्षाला 295 जागा, मी सांगितलं 295 जागा मिळाल्या. 30 वर्षाच्या नंतर प्रथम काँग्रेस विरोधी सरकार त्या ठिकाणी आलं. मोरारजी देसाई त्या ठिकाणी पंतप्रधान झाले. या 3 वर्षाचा कालखंड जो आहे, अनेक घटक पक्ष आपल्यामध्ये एकत्रित आले होते. जनता पार्टी अस्तित्वात आली होती 1977. जनसंघ हा 1977 पर्यंत चालला. 1977 साली जनता पार्टी अस्तित्वात आली, त्यांच्याच नेतृत्वात मध्ये संपूर्ण भारतामध्ये निवडणूक झाली, आणि 295 लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी निवडून आले, आणि त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये ते सरकार कोसळलं, आणि तेही अंतर्गत कलहामुळे, बरोबर आहे ना. 3 वर्षच फक्त ते सरकार टिकलं,
आणि मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. 1980 साली मग जनता पार्टी विलीन झाली आणि भारतीय जनता पार्टी उदयासाठी 6 एप्रिल 1980 या दिवशी भारतीय जनता पार्टी उदयास आली. 1980 सालाच्या नंतरचा पूर्ण कालखंड तुम्हाला माहिती आहे. इंदिरा गांधी परत त्या ठिकाणी निवडणुकीत उभा राहिल्या. 1984 सालापर्यंत 1984 सालापर्यंत त्या पंतप्रधान होत्या. पण त्यांची हत्या झाली काही शीख कार्यकर्त्यांच्या नंतरचा कालखंड तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ती विचारांवरती चालणारी पार्टी आहे. ही कुठलेही शस्त्र घेणार नाही, शस्त्राची भूमिका नाही, ही वैचारिक म्हणजे विचारांना समर्थन देणारी ही पार्टी आहे. त्यामुळं अतिशय मोठ्या संख्येने आज तुम्ही बघत असाल की 2024 ची जी निवडणूक झाली ती खऱ्या अर्थानं आपण केलेल्या त्यागाचा आपण सगळ्यांनी मिळून त्यावेळेस जो त्याग केला आणि त्यावेळी जे भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी तुम्ही जो वेळ तुमचा जो दिला त्याचं फलित आज आम्हाला मिळते असं भारतीय जनता पार्टीला पूर्ण घेऊन जाणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपण बोलताना बोलला की भारतीय जनता पार्टीची तुम्ही एक बैठक घ्या, 100% घ्या. मी स्वतः उपस्थित आहे. सगळ्या जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करून त्याची बैठक लावण्याची व्यवस्था आता मी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना ठिकाणी देतो. आणि त्या बैठकीमध्ये काय त्या बैठकीमध्ये सुद्धा मला जर बोलवलं अध्यक्ष तर मी येईल 2 मिनिटं फक्त, किंवा दुसरे कोण असतील त्यांना बोलवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही भाजपच्या आम्हाला मान सन्मान नको आहे, आम्हाला मान सन्मानाची आवश्यकता नसते. आम्ही फक्त संघटना वाढीसाठी काम करतो. व्यासपीठ दिलं नाही तरी चालतंय, आम्ही खाली बसताना म्हणताय. पण आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला आपल्याला काम करायचंय की जनमानस सगळा आपल्याकडे आला पाहिजे. त्यासाठी आखरी निर्देशन आपलं काम आहे. तुम्ही करा, आम्ही सगळं तयार आहोत. करेक्ट. आणि भारतीय जनता पार्टी पुढे नेण्यासाठीचे अध्यक्ष तिन्ही अध्यक्ष या ठिकाणी बसले. या तिन्ही अध्यक्षांनी जे आपल्या आता 3 काम आपल्याला महत्वाची सांगितली. एक म्हणजे तुमची कार्यकारिणी पूर्ण करायची, दुसरं म्हणजे प्रत्येक बूथ वरती तुम्हाला बूथ समिती गठीत करायची, ते काम आपलं निरंतर चालत राहिलं पाहिजे. आणि तिसरं आता येणाऱ्या 29 तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम असतो. त्या मन की बातच्या कार्यक्रमातून छोटे छोटे प्रत्येक बूथ वरती अशा प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम आपण सर्वांनी प्रत्येक बूथ वरती आयोजित करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण वर्षाचे 6 कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम छोटे का व्हायना होता. सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे 2च खासदार होते, सगळ्यांना माहिती आहे. त्याचा इतिहास तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आज किती आहेत ते तुम्ही बघा. 10 जरी कार्यकर्ते एकत्रित आले तरी तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घ्या. जास्त संख्याच पाहिजे याची काय घेतलं, 10 वरून 20 होतील. 20 कसे होतील याची त्या ठिकाणी जुळवणी आतापासूनच सुरू करा. खंत एकच आहे की आता आम्ही निवृत्त आहोत सगळं. शहरात काम उत्तम चाललंय, पण जिथे काही ठिकाणी पाहतो ना अध्यक्षांच्या नेतृत्वाने मुंडकी 64 दिसतात फ्लेक्सवर, पण प्रत्यक्ष काम कोण दिसत नाही. ही खंत आहे आम्हाला. असं नाही होता कामा नये. त्याच्यामुळे तुम्ही आमचं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही कल्पना द्या की तुम्ही समन्वय सगळं एकत्र काम करा. भवितव्य उज्ज्वल आहे आपल्याला, हा उद्देश आहे. तर आपले भाजपचे एक 6 कार्यक्रम असतात, दरवर्षी आपण घेतो. ते मी पुन्हा एकदा रिपीट करतो सगळ्यांना. 6 एप्रिलला तर आपण सर्वांनी सांगितलं 6 एप्रिल आपला स्थापना दिवस असतो. त्या दिवशी आपल्याला कार्यक्रम घेणं आवश्यक आहे. 11 फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय याची जेव्हा कल्पना त्यांनी अख्ख्या भारत देशासमोर मांडली तर ते आपले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी त्या ठिकाणी 11 फेब्रुवारीला असतो. हे डेट्स तुम्ही परफेक्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती करतो. 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या ठिकाणी साजरी करतो. 25 सप्टेंबरला आपण पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती साजरी करतो. आणि 25 डिसेंबर रोजी अटलजींची आपण जयंती सुशासन दिवस म्हणून आपण साजरी करतो.
हे सर्व कार्यक्रम ह्या बूथ लेवलवरती त्या ठिकाणी व्हावेत अशी मी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी विनंती करतो. आपण माझा या ठिकाणी सन्मान केला, अध्यक्ष या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी मिळाली आणि सर्वात महत्वाचं आपणा सर्वांना ऐकण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अध्यक्षांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.